कथेची सुरुवात होते जुलिया पोहण्यासाठी समुद्रात उडी टाकताना. पोहताना तिला काहीतरी विचित्र जाणवतं, पण आजूबाजूला कोणी नसतं. भात समजून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते, पण ती जाणीव परत एकदा होते आणि ती घाबरते. ती गडबडून लवकरात लवकर बोटीकडे जाऊ लागते. पाण्यात तिचा पाय कोणतरी खेचतंय असं तिला वाटतं. ती मदतीसाठी ओरडू लागते, पण तिच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. केसी तिची मुलगी कानाला इयरफोन लावून गाणी ऐकत असते. नवरा टॉम आणि मुलगा बेन बोटीच्या विरुद्ध दिशेला मासे पकडण्यात व्यस्त असतात. जुलिया कसा तरी पाण्याच्या वरती पोहत राहण्याचा प्रयत्न करत असते. नाकातोंडात पाणी जाऊन तिला ओरडणंही मुश्किल झालेलं असतं. एवढ्यात बराच वेळ जुलिया कुठे दिसत नाही, म्हणून टॉम तिला बोटीवर शोधू लागतो. तेव्हा त्याचं लक्ष बुडणाऱ्या जुलियाकडे जातं आणि तो लगेच मुलांना आवाज देतो. बोट त्या दिशेने वळवतो. समुद्रात उडी टाकून तो जुलियाला वाचवतो. मुलं त्या दोघांना बोटीवरती घेतात. थोड्याच वेळात जुलिया सावरते आणि स्वतःला समजावते. कदाचित पाण्याच्या लहरीमुळे आपल्याला असं वाटलं असेल. रात्री सर्व कुटुंब बेनचा बर्थडे मजेत साजरा करत असतात. एवढ्यात केसीला तिच्या बॉयफ्रेंडचा कॉल येतो. ती लॅपटॉप घेऊन बाहेर जाते. तिचा बॉयफ्रेंड शहरात बदलत चाललेल्या वातावरणाबद्दल तिला व्हिडिओ दाखवत असतो, पण नेटवर्क कनेक्शन जातं. कॉल कट होतो. मेसी ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सांगते, पण टॉम सांगतो कदाचित जमिनीपासून लांब असल्यामुळे सिग्नल मिळत नसेल. अचानक त्यांना बाहेरून कसला तरी मोठा आवाज येतो. ते सर्व घाबरून बाहेर येतात आणि पाहतात मोठे मोठे व्हेल मासे बाहेरून फिरत जात आहे. टॉम सांगतो व्हेल नेहमी पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड पाहून प्रवास करतात, पण एखाद्या वादळाच्या वेळी त्यांचा गोंधळ होऊन ते गडबडतात. आता समोरचं वातावरणही बदलत असतं. आकाशात वादळाच्या विचित्र हालचाली दिसू लागतात आणि तेवढ्यात बोटीला मोठा धक्का बसून बोट हादरते. बेन धडपडून खाली आपटतो. टॉमला चिंता वाटू लागते ती या धक्क्यामुळे कदाचित बोटीला काहीतरी नुकसान झाले असल्याची. तो ते चेक करण्यासाठी पाण्याखाली उतरतो आणि जरा वेळातच खांद्याला इजा होऊन वरती येतो. त्याला सांभाळत जुलिया त्याच्या जखमेला टाके घालते. ती उपचार करीत असताना टॉम सांगतो पाण्याखाली गेल्यावर त्याला असं वाटलं की त्याच्या मागे एखादा मोठा जीव होता आणि मागे वळताना तो जखमी होतो. तो सांगतो जे काही होतं ते खूप मोठं होतं. टॉमला बोटीला खूप नुकसान झाल्याचं कळतं, त्यामुळे मदत बोलवावी लागेल असे तो सांगतो. जुलिया पुन्हा पुन्हा रेडिओवर मदत मागत असते. केसी फोनला नेटवर्क शोधत असते, पण कशाचा उपयोग होत नाही. तेवढ्यात केसीला एक विचित्र प्राणी दिसतो. ती घाबरते, पण तो बेनच मास्क लावून मस्करी करत असतो. ती ओरडते. थोड्या वेळाने बोट पूर्णपणे बंद पडते आणि ते समुद्राच्या पाण्यात अडकून पडतात. काही वेळाने एक फोन लागतो, पण त्यातून नीट ऐकू येत नसतं. टॉम सांगतो त्याच्याकडे आता 4 दिवसाचं अन्न आहे. त्यांना एखाद्या मासेमारी करणाऱ्या होडीची मदतीसाठी वाट बघावी लागेल. अचानक रडारवर काहीतरी दिसू लागतं आणि सर्वांना एक वेगळा आवाज येऊ लागतो. ते सर्व धावतच बाहेर येऊन पाहतात. बाहेर खूप सारे उल्कापिंड जमिनीवर पडत असताना दिसतात. जिथे उल्कापिंड पडतात तिथे तिथे मोठे मोठे स्फोट होतात. एक उल्कापिंड पाण्यात त्यांच्या जवळच पडतो. टॉम पटापट तिथून लांब जाण्यासाठी बोट चालू करण्याचा प्रयत्न करतो. इंजिन कसंबसं चालू होतं, पण तेवढ्यात आणखी एक उल्कापिंड त्यांच्याजवळ येऊन धडकतो. सगळे घाबरून एकमेकांना घट्ट पकडतात. टॉमला समजतं की जे जळते उल्कापिंड खाली पडतायत त्या उल्का नसून सॅटेलाइट आहेत. तेवढ्यात बेन बघतो इंजिनमधून धूर येतो. टॉम इंजिन चेक करतो. इंजिन पूर्णपणे खराब झालेलं असतं. हवेचा वेगही वाढतो. ते सुरक्षित होण्यासाठी बोटीच्या आत लपतात, पण आत जाताना त्यांचं जोरजोरात फिरणाऱ्या कंपासवरती लक्ष नसतं. बोट जोरजोरात हलू लागते. बेन परत पडतो. त्याला इजा होते. आता बाहेर वारा अधिकच वाढतो. मोठमोठ्या लाटा येऊन बोटीला आपटू लागतात. टॉम कसा तरी सर्वांना लाईफ जॅकेट आणून देतो. अचानक लाईट जाते. टॉम ती चेक करून परत लाईट चालू करतो. बेनला दिसतं त्याच्या आईच्या म्हणजे जुलियाच्या नाकातून रक्त येतंय. तिला चक्कर येऊ लागते. तेव्हाच केसी ही बेसिनमध्ये उलटा करू लागते. टॉम मदतीसाठी रेडिओ वापरून पाहत असतो, पण नेटवर्क पूर्णपणे गायब झालेलं असतं. बाहेरून आता आणखी एक जोरदार कानाचे पडदे फाडणारा आवाज येऊ लागतो. जोराने हवा वाहू लागते. जुलिया दरवाजा बंद करण्यासाठी प्रयत्न करते. तेव्हाच एक खिडकी खुलते. सगळीकडे तोडफोड होते. काळोख होतो. टॉम फ्लेअर जाळतो, पण ती संपून परत सगळीकडे संपूर्णपणे अंधार होतो. दुसऱ्या सकाळी सर्व जागे होतात. त्यांना आश्चर्य वाटतं ते वादळातून वाचले, पण संपूर्ण बोट उद्ध्वस्त झालेली असते. जेव्हा सगळे बाहेर येतात तेव्हा दिसतं समुद्र संपूर्णपणे गायब झाला आहे. त्यांची बोट सुटलेल्या समुद्राच्या तळावर अडकलेली आहे. समोरचं दृश्य सगळ्यांना चकित करणारं असतं. केसी सिग्नल चेक करते. ते पूर्णपणे डाऊन असतं. बेन 2 मेलेल्या खेकड्यांबरोबर खेळू लागतो. टॉम कंपास चेक करतो. त्यामुळे समजतं की पृथ्वीचे ध्रुव जवळजवळ उलटे झालेत. कंपास संपूर्णपणे उलटा झालेला दिसतो. असं शेवटचं 7 लाख वर्षांपूर्वी झालेलं होतं. केसीला वाटतं तिचा बॉयफ्रेंड आता राहिला नसेल. ती रडू लागते.
जुलिया तिला समजावते पण ती तिथून निघून जाते. जुलिया आणि टॉम काय काय आवश्यक वस्तू उरल्या ते चेक करत असतात. बेन आपले वाढदिवसाच्या फुग्यांना एकत्र करून ते एका उंच ठिकाणी बांधतो जेणेकरून ते कोणाला तरी दिसतील आणि मदत मिळेल. टॉम पुन्हा एकदा रेडिओ कनेक्ट करून बघतो. रेडिओ एका सबमरीनवरती असणाऱ्या माणसाला कनेक्ट होतो ज्याचं नाव आहे नाव. त्याची सबमरीन ही आता सुकलेल्या समुद्रावर अडकलेली असते. कॅप्टन नाव निश्चित करतो की चुंबकीय ध्रुव उलटे झाले ज्यामुळे समुद्राचं पाणी मागे गेलं. समुद्र कोरडा पडलाय आणि जमीन पाण्याखाली गेली. कॅप्टन आणखी माहिती सांगतो. त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण असं वाटतंय सर्व कनेक्शन नष्ट झाली आणि यातून इतर कोणी वाचलेले नाहीत, त्यामुळे आणखी कोणी असण्याची शक्यता नाही. तो आणखी सांगतो की कदाचित ध्रुव परत फिरतील आणि पाणी परत वेगाने मागे येईल. तुम्हाला शक्य असेल तेवढ्या उंचीवर जा कारण हे कदाचित एका आठवड्यातच होईल. त्याचा जोडीदार मारला गेलाय आणि सबमरीनमध्ये फक्त 3च लोक राहू शकतात. टॉम आणि जुलिया कॅप्टनला त्यांच्या मुलांना वाचवण्याची विनंती करतात. कॅप्टन त्यांना आपली कोऑर्डिनेशन देतो. टॉम नकाशा चेक करतो. त्यांना दिसतं की सबमरीनपर्यंत पोहोचण्यासाठी 3 दिवस तरी लागतील. तो सर्वांना सांगतो आज व्यवस्थित आराम करा, उद्या आपल्या सगळ्यांना तिकडे निघायचं. सकाळी सगळे निघण्याच्या तयारीत असतात तेव्हा टॉमला एक लंगडा माणूस येताना दिसतो. त्याच्याबरोबर एक कुत्राही असतो जो सारखा भुंकत असतो. टॉम त्याच्याकडे मदतीसाठी जातो, त्याला पाणी देतो पण तो माणूस अचानक त्याच्यावरच उलटा वार करतो, त्याला जमिनीवर पाडतो. जुलिया त्याच्या मदतीसाठी धावून जाते पण तोपर्यंत तो माणूस टॉमचा भाला खुपसून निर्दयीपणे जीव घेतो. जुलिया घाबरते. तो माणूस आता तिच्याकडे जीव लागतो. तिच्या दिशेने भाला फेकतो ज्यामुळे ती जखमी होते. ती वेदना सहन करीत कशी तरी बोटीमध्ये शिरते, दरवाजा बंद करते आणि मुलांना लपायला सांगते. मुलं एका सोफ्यात लपतात. जुलिया त्यांना फ्लेअर गन देते आणि स्वतः एक चाकू घेऊन लपते. तो माणूस बोटीवरती येतो. दरवाजा उघडण्यासाठी जोरजोरात धक्के देऊ लागतो. शेवटी दरवाजा खुलतो. आत जाऊन तो पहिल्यांदा थोडं अन्न खाऊन घेतो. तो बोटीत शोध घेऊ लागतो. त्याला कोणीच दिसत नाही. तो बाथरूमकडे जातो पण तेवढ्यात जुलिया गपचूप एका होलातून बोटीच्या खाली उतरते. त्या माणसाला वाटतं जुलिया पळून गेली. जुलिया खाली उतरते पण त्या माणसाचा कुत्रा तिला पाहतो. तो तिच्यावर हल्ला करतो. जुलिया त्याला मारून स्वतःला वाचवते. कुत्र्याचा आवाज येऊन तो माणूस तिकडे येतो. आपला कुत्रा मारलेला पाहून त्याला खूप राग येतो. एवढ्यात जुलिया दुसऱ्या बाजूने काचेतून परत बोटीत येते. ती आतमध्ये येते पण त्या माणसाला आधीच कळतं. तो तिला पकडतो, मारहाण करतो, तिचा गळा दाबू लागतो. केसी हे पाहत असते. शेवटी ती त्या माणसावर फ्लेअर गन चालवते. निशाणा बरोबर त्या माणसाला लागतो. तो जळू लागतो. त्याबरोबर बोटीलाही आग लागते. जुलिया उठते. सगळे पळू लागतात. जुलिया परत एकदा त्या माणसाला लाथ मारते. बोटीतून काही सामान नकाशा घेऊन ते बाहेर पडतात. बेन आणि केसी टॉमकडे जातात. त्याच्या मृत शरीराला मिठी मारून रडू लागतात. जुलिया ही तिथे येते पण तो भयानक माणूस बोटीतून परत बाहेर येतो. त्यामुळे तिघही परत तिथून पळू लागतात ज्या दिशेला सबमरीन आहे. जाता जाता दिसतं बोटीचा स्फोट होतो. थोड्या वेळाने ते एका ठिकाणी थांबतात विश्रांती घेण्यासाठी. तिथे एक पाण्याचा झरा आहे. केसीला वाटतं कदाचित तो विचित्र माणूस ते फुगे पाहून त्याच्याकडे आला होता. हे ऐकून बेन स्वतःला दोषी म्हणू लागतो कारण त्याने ते फुगे बांधलेले असतात. जुलिया त्याला समजावते तो दोषी नाही आणि दोन्ही मुलांना ती लवकरात लवकर पुढे चालायला सांगते कारण तो माणूस अजूनही त्यांच्या मागे येतोच असतो. ते परत पळू लागतात. त्यांना आजूबाजूला बरेच समुद्री मासे मेलेले दिसतात. समुद्रात साठलेला विषारी कचरा दिसतो. बराच वेळ पळल्यानंतर बेन थकतो. तो हळूहळू चालू लागतो. जुलिया समजते त्याला डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो. ती सगळ्यांना थांबवते. पाण्याची बॉटल खोलते तर तिला धक्का बसतो कारण पाणी संपलेलं असतं. केसी सांगते कदाचित तिच्या चुकीमुळे झाकण खुलं राहिलं. जुलिया तिला ओरडते. केसी म्हणते तसंही काय फरक पडणार आहे, ते सगळे मरणारच आहे. दोघीमध्ये भांडण होतं तरी त्या तशाच पुढे चालत राहतात. थोड्या वेळाने त्यांना एक पडलेलं विमान दिसतं. आत काहीतरी हलताना दिसतं. ते घाबरतात पण आत काही पक्षी असतात. ते ठरवतात आजची रात्र इथेच राहायचं. थोडं खाऊन ते जुन्या आठवणी सांगून आनंदी होतात. टॉम आणि जुलियाची प्रेमाची गोष्ट जुलिया त्यांना सांगते. थोडी रात्र झाल्यावर केसी बाहेर येऊन बसलेली असते. तेव्हा तो विचित्र माणूस पुन्हा एकदा येतो पण जुलिया अचानक मागून येते. त्याच्यावर पुन्हा चाकूने वार करून त्याला मारून टाकते. केसी तिच्या आईला शांत करते. दुसऱ्या दिवशी ते परत पुढे जाऊ लागतात. रात्री मारलेल्या त्या माणसाच्या शरीरावर आता काही विचित्र घाव, चावल्याच्या खुणा दिसू लागतात. म्हणजे तिथे काही खतरनाक प्राणी असू शकतात. ती तिघे जसे पुढे चालू लागतात त्या माणसाच्या चेहऱ्यातून काही खेकडे बाहेर येऊ लागतात. काही अंतर गेल्यावर ते नकाशा बघू लागतात पण बेन तसा चालत राहतो. जुलिया त्याला ओरडते. बेन एका तलावात जाऊन पाणी पिऊ लागतो. जुलिया त्याला लगेच खेचून बाहेर काढते. त्याला समजावते
कुठलंही पाणी पिऊन त्याची तब्येत आणखी बिघडू शकते. ऊन खूप वाढतं, बेनला चक्कर येऊ लागतात. ते सर्व डोक्याला कपडे बांधतात. त्यांना काही प्लॅस्टिक खुर्च्या पडलेल्या मिळतात, त्यापासून ते आजची रात्र राहण्यासाठी जागा तयार करतात. जुलिया बेनला इंजेक्शन देते आणि सगळे झोपी जातात. सकाळी एका विचित्र आवाजाने त्यांना जाग येते. बाहेर येऊन ते पाहतात तर बाहेर खूप साऱ्या मोठ्या मोठ्या समुद्री खेकड्यांची झुंड त्यांच्या दिशेने येत असते. ती तिघेही पळू लागतात. काही अंतरावर त्यांना एक कार्गो शिप दिसू लागतं. आजूबाजूला काही कंटेनर पडलेले असतात. समोर माणसं असतात. एक बाई त्यांना मदत करू पाहते, पण बाकी 2 पुरुष तिला आत कंटेनरमध्ये घेऊन जातात. दरवाजा बंद करतात. जुलिया केसी आणि बेनला कंटेनरवरती चढवते आणि ती वरती चढायला लागते, पण तोपर्यंत खेकडे तिच्यापर्यंत पोहोचतात. तिच्या पायाला जोरदार चावा घेतात. पायातून रक्त येऊ लागतो. ती कशीबशी वरती चढून वाचते. कंटेनरच्या एका खोलातून खेकडे आत जातात आणि त्या 3 माणसांवर हल्ला करतात. ती माणसं बंदुका चालवतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. त्या तिघांचाही मृत्यू होतो. जुलिया आपल्या पायाच्या जखमेला कापड बांधते आणि त्यानंतर ती बेशुद्ध होते. तिला जाग येते तेव्हा बाहेर रेतीचं वादळ चालू असतं. आजूबाजूला कोणी दिसत नाही. ती खाली उतरते, एक अवजार हातात घेते आणि बेन आणि केसीला आवाज येऊ लागते. केसी धावतच तिच्याकडे येते, सांगते ते कोणाची तरी मदत मिळेल का हे पाहायला गेले होते, पण मदत मिळाली नाही. त्यानंतर त्यांना एक खुला कंटेनर मिळतो. ती त्याच्या आत जातात. जुलिया आपली पायाची जखम जाळून बंद करण्याचा प्रयत्न करते, जे खूपच वेदनादायक असतं. वादळ थांबल्यानंतर त्यांना आणखी एक खुला कंटेनर मिळतो. त्यात भरपूर पाण्याच्या बॉटल मिळतात. डेड बॉडी चेक करताना त्यांना एक बंदूक आणि रेडिओ मिळतो. जुलिया कॅप्टन नावशी संपर्क साधते आणि सांगते तिच्याकडचा मॅप हरवलाय. कॅप्टन सांगू लागतो त्याच्यावर काही ऑर्थोपॉड्सने हल्ला केलाय, ज्यात तो जखमी झालाय. ऑर्थोपॉड्स समुद्री जीव आहेत जे ऑक्सिजनच्या कमीमुळे पूर्णपणे पिसाळले. कॅप्टन त्यांना थोडी घाई करायला सांगतो, कारण समुद्राचं पाणी अपेक्षित वेळेपेक्षा लवकर उलट फिरेल असं त्याच्या यंत्रावर दिसतंय. तो एक फ्लेअर आकाशात शूट करतो. ते कुटुंब त्या दिशेने चालू लागतात. बराच वेळ चालल्यानंतर त्यांना एका उंच ठिकाणावरून सबमरीन दिसू लागते. त्यांना मध्ये असणारी एक डोंगराळ दरी पार करायची असते. ते जसे त्या दरीतून जाऊ लागतात त्यांना एक भयानक हादरा जाणवतो. बाजूच्या डोंगराळ भिंती हलू लागतात. वरून दगड धोंडे पडू लागतात. ते जोरात पळू लागतात. त्यांच्या डोक्यावर डोंगराचा एक भाग पडतो. जुलिया लगेच मुलांना पुढे ढकलते. सर्व वाचतात, पण दोघांच्या मध्येच दरड कोसळल्यामुळे जुलिया मागे अडकते. पायाच्या दुखापतीमुळे तिला वरती चढणं मुश्किल होतं. जुलिया त्यांना पुढे जायला सांगते, पण केसी नकार देते. ती तिच्या आईला वरती चढण्याचा प्रयत्न करायला सांगते. जुलिया त्यांना ओरडून जायला सांगते. केसी बेनला घेऊन सबमरीनकडे जाते. तिथे कॅप्टन त्याला सांगतो तो जखमी झालाय, वाचणं मुश्किल आहे, तुम्ही सबमरीन घेऊ शकता. आता जास्तीची एक जागा असते. ती परत तिच्या आईला घ्यायला मागे वळते. तेव्हा जुलियाला ते भयानक खेकडे येताना दिसतात. ती फायरिंग सुरू करते. काही खेकड्यांना ती मारते, पण त्यांची झुंड खूप मोठी असते. सगळ्यांना मारणं मुश्किल असतं. खेकडे तिच्याजवळ पोचणार तेवढ्याच वरून तिला केसी मदत करते. हात देऊन तिला वरती घेते. आता त्या दोघी सबमरीनकडे धावून वरती चढतात. खेकडे खालती पडलेल्या कॅप्टन नावला चावून खाऊ लागतात. जुलिया फायरिंग चालू ठेवते. मुलांना सबमरीनमध्ये पाठवते. त्याच्या मागोमाग स्वतःही आत जाते आणि दार लॉक करून घेते. खिडकीतून दिसतं की खेकड्यांची संख्या वाढतच चालली, पण तेवढ्यात समुद्राचं तुफानी पाणी परत येताना दिसतं. तिघेही लगेच खुर्च्यांवर बसतात. सीट बेल्ट घट्ट बांधतात आणि एकमेकांचा हात पकडून ठेवतात. जोराच्या पाण्याच्या धक्क्यांनी सबमरीन जोरजोरात हलू लागते. जुलिया आता बेशुद्ध होत असते. तिला आधीचं सगळं आठवतंय. केसीला उलट्या होतात. एवढ्यात तोच हाय पिच आवाज जोरदार ऐकू येतो, जो सुरुवातीला आला होता, आणि सगळे बेशुद्ध पडतात. त्यांना जाग येते तेव्हा सर्व स्थिर झालेलं दिसतं. ते बाहेर येतात. बाहेर एक उद्ध्वस्त झालेलं शहर दिसतं. ते शहराच्या मध्ये पोहोचलेले असतात. त्यांना परत जगण्याची आशा निर्माण होते आणि चित्रपट इथेच संपतो. मित्रांनो, हा चित्रपट आपल्याला शिकवतो की निसर्गाची छेडछाड केल्यास त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात. तुम्हाला काय वाटतं? अशी परिस्थिती खरोखर ओढवली तर आपण वाचू शकू का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे नवनवीन कथा मराठीत ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.